तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलोय आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, जसं की तुम्ही प्रोमो बघितला की गोवा मेन्शनला आपले सगळे खिलाडी गेले आहेत। आता खतरो के खिलाडी हा शो चालू झालेला आहे, कारण की आपला चल भावा सिटीतला शो आता खतरो के खिलाडी मध्ये कन्वर्ट होत चाललेला आहे। त्याच्यामुळं थोडं कुठेतरी वेगळं वाटतं आणि आपल्या जे गावरान ब्रोजला आहे थोडं हार्ड जाणार, कारण की गावरान ब्रोजला ही आदत नाहीये की असं खेळण्याची आणि ही म्हणजे टास्क करण्याची। थोडंसं कुठेतरी अवघड जाईल गावरान ब्रोजला। आणि एक नवीन खबर आलेली आहे मित्रांनो, ती म्हणजे काय माहितीये का? ती म्हणजे खबर एक आहे अशी की पवन बाहेर गेलेला आहे। की पवनचं काय असं चुकलं की पवन बाहेर गेलेला आहे? की मला त्यांच्या इकडून असं समजलं की काल मी लाईव्ह घेतली त्याच्यावर मला असं समजलं की त्याच्यात पवन घरी गेलेला आहे म्हण। 2 दिवस झालं पवन घरी आहे म्हण। म्हणजे पवनचं काय चुकलं होतं की पवनला घरी पाठवले? असं की पवन टास्क करत नव्हता की पवनची पार्टनर टास्क करत नव्हती? असं काय चुकलं होतं त्या दोघांचं की त्यांना घरी पाठवलं आहे? मला तर काही समजत नाही। आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे मित्रांनो, आणि त्या कमेंटमध्ये फक्त हॅशटॅग पवनला आत घ्या चल भावा सिटी हे हॅशटॅग चलवा प्लीज। कम से कम 1000 जरी कमेंट आल्या ना तरी पवनला वाईल्ड कार्ड एंट्री भेटू शकते। त्याच्यामुळे प्लीज जेवढं जास्त होईल तेवढं कमेंटमध्ये हॅशटॅग पवनला आत घ्या चल भावा सिटी हा, नाहीतर हॅशटॅग पवनला आत घ्या आणि झी मराठी अशी कमेंट करा। म्हणजे जेवढं जास्त सोशल मीडियावर चल हा हॅशटॅग तेवढं पवनला आत घेण्याची कोशिश करतील। आणि पवन म्हणजे पवनमुळे कुठेतरी TRP खाली पडते असं वाटेल। त्याच्यामुळे पवनला आज जर आपल्याला आणायचं असेल, परत पवनला जर आपल्याला एपिसोडमध्ये बघायचं असेल तर आपल्याला हे हॅशटॅग कमेंट सेक्शन मध्ये कम से कम 1000 कमेंट तर आल्या पाहिजे। एकाने 10-10, 20-20 कमेंट करा प्लीज, पवनसाठी कमेंट करा। आणि तुम्हाला जर कमेंट करता येत नसेल तर मी एक कमेंट पिन करून ठेवतो, ते कमेंट कॉपी करा आणि कॉपी पेस्ट मध्ये 10-10 एकाने तरी 10-10 कमेंट करा प्लीज। 1000 फक्त कमेंट करायचं आहे, मी जास्त कमेंट नाही बोलत आहे, फक्त 1000 कमेंट करा। पवनला आत घेण्याचा आपण प्रयत्न थोडाफार करूया, आपण पण हेल्प करूया। एखाद्या व्यक्तीचा जर टास्क चांगला असेल तर त्याला आत ठेवण्यास काहीच आपल्याला प्रॉब्लेम नाही, आणि जर एखाद्या व्यक्तीचा टास्क चांगला नसेल तर त्याला बाहेर घालायचं पण आपण काम करतो। त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी मला पण हेल्प करा, म्हणजे ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि पवनला हेल्प होऊन जाईल। तर मित्रांनो, आजचा जे टास्क आहे तो थोडासा युनिक आहे, थोडासा वेगळा बगळा आहे, कारण की तुम्हाला माहितीच असेल की चल भावा सिटी मला हा फक्त शो कुठेतरी बिग बॉस टाइप वाटला होता, आणि तुम्हाला पण वाटला असेल की कुठेतरी बिग बॉस टाइप असेल, बट बिग बॉस टाइप नव्हता हा, बिग बॉसच्या पूर्णपणे वेगळा होता। आणि हा शो थोडाफार म्हणजे थोडाफार नाही 90% रियालिटीवर आहे, आणि जो म्हणजे पैसेवाले असतात त्यांना गरिबीची जाणीव करून देणारा शो आहे, आणि जो गरीब असतो त्यांना पैशाची जाणीव करून देणारा शो आहे। कुठेतरी ह्या शो मधून आपल्या सगळ्यांना मोटिवेशन भेटतंय, आणि हेच मोटिवेशन आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरवायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढा व्हिडिओला शेअर करत जावा आणि होईल तेवढा व्हिडिओला लाईक करत जावा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका। त्याचसोबत मित्रांनो, आपला जो हा शो आहे एवढा पॉप्युलर होत चालला आहे की हा शो कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदी मधले। हिंदी ऑडियन्स जे आहे, हिंदी ऑडियन्स आपला शो बघत नाही, बट जे हिंदी डायरेक्टर असतात, जे हिंदीचे शो बनवतात, ते लोक हिंदीतून पण असा शो आणायचा प्रयत्न करणार आहेत। आणि मी असं कुठेतरी ऐकलोय की हिंदीतून पण हा शो लवकरच येणार आहे। फक्त त्याचे कास्टिंग डायरेक्टर आणि हे सगळे जे आहेत ते फक्त हिंदी राहणार आहेत, आणि जो शो बनवणार आहे तो पण हिंदी राहणार आहे, आणि त्याच्यात कंटेस्टंट जे येणार आहेत ते पण हिंदीच राहणार आहेत, नॉन मराठी राहणार आहेत। त्याच्यामुळे आपल्या शोला होईल तेवढं प्रमोट करत जावा यार। आपला शो आहे ना मराठी माणसाचा शो आहे, तर आपण होईल तेवढं प्रमोट करूया। आपण हिंदी शो थोडंसं फार कमी बघू आणि मराठी शो जास्त बघू, असं काहीतरी करून TRP मराठीची पण वाढवली पाहिजे आणि आपल्या मराठी माणसाला साथ दिली पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, आता मला लय जणांच्या भरपूर जणांच्या कमेंट येत आहेत की दीपकला तू हेट का करतो, दीपकला का हेट करतो? मी दीपकला कुठेच हेट केलं नाही आजपर्यंत। मी व्हिडिओ बनवलोय दीपकच्या विरोधात बनवलो असेल किंवा दीपकच्या बाजूने बनवलो असेल, पण मी दीपकच्या विरोधात म्हणजे दीपकला हेट करत नाही। पर्सनली माझा हेट काहीच नाही दीपकला, कारण की मी दीपकला ओळखत नाही आणि दीपक मला ओळखत नाही, मग आमच्या दोघात कसं हेट राहणार यार? असं हेट नाहीये, फक्त मी एवढंच बोलतो की दीपक बद्दल की दीपकचा जो अग्रेसिव्हपणा दीपकमध्ये ते थोडाफार कुठेतरी कमी झाला पाहिजे, कारण की दीपक एंटरटेनमेंट करायला आलेला आहे की पब्लिकला एंटरटेनमेंट झालं पाहिजे दीपकमुळे। दीपक जर असंच ॲटिट्यूड दाखवत राहिला तर तो कुठेतरी बाहेर जाऊ शकतो। त्याच्यामुळे मी फक्त समजवण्याचा प्रयत्न करतो की दीपक
ने अग्रेसिव्हपणा आणि ॲटिट्यूडपणा कमी दाखवावा, कारण की तिथं सगळेच गरीब घरचे आहेत आणि जे सिटी सुंदरी आहेत ते थोडेफार कुठेतरी पैसेवाले आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या नादी लागून जर दीपक बिघडत असेल तर दीपकचं कुठेतरी चुकतं असं मला वाटतं. माहितीये का, मी बोलत नाही की दीपकचं पूर्णपणे चुकतं, दीपक करतो टास्क कम्प्लीट, फक्त प्रणालीचं ऐकून दीपकने आपल्या माणसांना काय बोललं नाही पाहिजे बस. कारण की हे बघा, आपल्यात जर भांडण लावून देत असतील ते मोठे लोक तर कुठेतरी आपण खेचलो जातो. माहितीये का, आपला जो बेस आहे, जो आपले जे गावरान ब्रोजचा, तो कुठेतरी कमी पडतो आणि विनर हे एकलाच करणार आहेत. विनर दुसरं कोण होणार नाहीये, 2-3 एकच विनर होणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी गावरान ब्रोज आहेत ना, ते सगळेजण मिळून राहिले पाहिजे, मिळून मिसळून. आणि जे सिटी सुंदरी आहे त्यांना थोडंसं फार लांब केलं पाहिजे. ना लोक सिटी सुंदरीच ऐकतात. आता बघा तुम्ही, जो कुठला पण इंग्लिश बोलायचा टास्क असू द्या, कुठला पण असू द्या, सिटी सुंदरी पूर्णपणे हेल्प नाही करत आपल्या गावरान ब्रोजची. माहितीये का, गावरान ब्रोजला कुठेतरी त्यानं हसतात त्यांच्यावर. इंग्लिश बोलले, आता पाठीमागे जो टास्क झाला होता त्याच्यात इंग्लिश बोलता येत नव्हतं आपल्या गावरान ब्रोजला, त्यावेळेस त्यांनी हेल्प नाही केले, त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावर हसले. आणि ज्यावेळेस सिटी सुंदरी गावामध्ये आल्या होत्या त्यावेळेस आपल्या गावरान ब्रोजनं त्यांना हेल्प केले, त्यांच्यावर हसले नाहीत. आता बघा, विजय अनुश्रीला किती हेल्प केला तिथे, ते माती भरते वेळेस, म्हणजे खत होता, ते खत भरते वेळेस किती हेल्प केला. बरंच तो तिच्यावर हसला नाही, कारण की गावरान ब्रोजला जाणीव आहे की कुण्या माणसावर कसं हसायचं असते आणि कुण्या माणसाला मदत केली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर तो काम जमत नसेल तर त्याच्यावर हसायचं नसतं. तो पण आज ना उद्या शिकेल. गावरान ब्रोज काही एवढे अनाडी नाहीत की ते पूर्णपणे त्याने इंग्लिश शिकणार नाहीत, आज ना उद्या ते पण शिकतील. तर मित्रांनो, जर व्हिडिओ खरंच म्हणजे मनातून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझा एकच उद्देश होता हे व्हिडिओ बनवण्याचा की आपल्या पवनला आत घेतलं पाहिजे. कमेंट सेक्शन एवढं भरून गेलं पाहिजे की कम से कम 1000चं मी टार्गेट ठेवतो तेव्हा पूर्ण झालं पाहिजे. 1000 प्लस पण कमेंट झाले तरी काही हरकत नाही, बट 1000 कमेंटचं टार्गेट आहे आपलं. प्लीज 1000 कमेंट पूर्ण करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि व्हिडिओला आठवणीनं लाईक करा मित्रांनो, आणि होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करत जावा. आणि लाईव्हला यायला विसरू नका. आपण ठीक संध्याकाळी, दररोज संध्याकाळी 10 वाजता आपण लाईव्ह घेतो आणि लाईव्हला सुरुवात करतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी लाईव्हला यायचं. काल आपली लाईव्ह खूप रंगली होती, 1 तासाची लाईव्ह होती, त्याच्यात भरपूर जणांचा प्रतिसाद चांगला होता. आणि खूप जणांनी बोललं होतं की पवनला तुझ्या लाईव्हवर घे, बट मला त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट नाही झाला, कारण की मी त्यांना मेसेज पण टाकला, त्यांनी मला रिप्लाय नाही केला, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. तर बघू आपण संध्याकाळपर्यंत होऊ शकतो का कॉन्टॅक्ट झाला तर संध्याकाळी आपण पवनला आपल्या लाईव्हवर कन्फर्म घेऊन येऊ. जर नाही झाला तरी आपण सपोर्ट करू, कारण की हे बघा, आपल्याला जो खरा खेळतो त्याला सपोर्ट करायचा आहे. तर चला मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हॅशटॅगमध्ये कमेंट पिन करतोय, त्या कमेंटला कॉपी करून पेस्ट करा. बस 1000 कमेंट झाल्या पाहिजे.